तर मंडळी स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 6 फेब्रुवारी आणि आज आत्ता वाजल्यात 5:30 सकाळचे. तर आता माझा जायचा प्लॅन पिकनिकला जायचा प्लॅन झाला आहे. तर सरांसोबत महाबळेश्वरला. तर ते इकडनं मी निघतो. बॅग सगळी भरलेली आहे, मी रेडी झालो. तर आता इकडनं बॅग घेऊन या कल्पतरूमध्ये मग तिकडनं गाडी आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे. तर बाकी काय असतील पुढचे अपडेट्स तर ते तुम्हाला सांगतो. गाईस, तर आता सकाळचे 5:15 झालेत आणि मी बघू शकता रस्त्यावरती कोणच नाही आहे, फक्त मीच आहे. आणि जातो आहे कल्पतरूमध्ये. बघूया आता, कारण की गाडी तर कल्पतरूमध्ये आहे ना, मग ती घ्यायला तर जावं लागणारच आहे. पण इकडं जवळ आहे, ॲप्रॉक्स 5-10 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे, म्हणून काय वाटत नाही. तर आता जाऊ डायरेक्ट कल्पतरूमध्येच जातो. तिकडेच बोलू काय आता पुढे. थांब हात काढ, दाखवतो तुला माझं मोबाईल तिकडे. नाही, ती का घरात येणार इथलं असा कर, असा तिथे पण ती काम नसताना पण ती घरावरून गेली. तर आता सकाळचे 11 वाजलेत आणि जे पाणीला CNG पंपावरती आलो आहे. मी सध्या आता CNG भरतो आहे गाडीमध्ये आणि तिकडे जाऊन थोडा हवा वगैरे पण भरू, त्यानंतर बघ निघू. सर, तुमचं प्लॅनिंग एकदम भारी आहे ना. मला तर असं वाटतं, मी प्रेग्नेंट नसताना मी सुयशला जवळ ठेवलं तर बरं झालं असतं. नको बाई, त्याचं लग्न नाही झालं, नको. काही होत नाही, काही नाही होते, कंटाळा आला. एवढ्या वेळ 8 तास गाडीत बसायला पकावं होतं. नाही जायचं ना, तुम्हाला जायचंय ना, नागपूरला किती? जाताय. तुलाच जायचं होतं. हो. तुला तुझ्यासाठी झालं नाही तर आम्ही सगळे गोवा ठरवत होतो. गोव्याला गेलं असतं बरं झालं असतं. आतापर्यंत समुद्र किनारे उंट बिंट बघत उंटावर बसलो गोव्याला उंट नाही येत राहायचं. म्हणजे आपण घोड्यावर वगैरे बसलो असतो, पाण्यामध्ये गेलो असतो तर शंख शिपले गाईस, तर आता इथे वाजलेत 2:45 झालेत आणि ते गाडी उभी केली आहे मी आणि महाबळेश्वरला आलो आहे. आता पोचलो. तर आता दाखवतो तुम्हाला. उडी मारते, कॅरम आहे. काय रंब मी एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजले सकाळचे बरोबर 8 आणि आज आहे 7 फेब्रुवारी. तर तिथे महाबळेश्वरला काल आलेलो. तर आता मी इथे रेडी वगैरे झालो आहे. ती माझी रूम होती. आता बाहेर जाऊया, दाखवतो थोडं साईडचं. तर त्या 8:30 झाल्यात आणि असंच होतं इथे जिथे जरा वॉक करतो आहे. तर तुम्हाला इकडचं हे दाखवतो, लोकेशन दाखवतो की किती मस्त ठिकाणी रूम आहे ते. तर हा तर होता तो माझा रूम होता. बाकी हेच असे सेम बंगल्यासारखे तिथपर्यंत रूम आहेत आणि तिथे गाडी पार्किंग तिथे आहे. माझी गाडी पण तिथेच पार्क केली आहे. ही वाले हे थोडी रूम आहेत.
हे आणि हे वेगळे आहेत. इकडचे रूम आहेत ना ते मोठे आहेत. आणि इथे असं चिल करायला कॅरम आणि टेबल टेनिससाठी आहे हे. आणि इथे पाळणा वगैरे ठेवलं आहे लहान मुलांसाठी. ते ट्रॅम्पोलिन म्हणतात ते आहे. आणि इथे हा रेस्टॉरंट आहे आणि हा डायनिंग हॉल. इथे सगळं जेवण वगैरे सगळं इथे भेटतं. रिसेप्शनिस्ट तो आहे. आणि इथे श्रीरामाचं मंदिर आहे. काहीच तर आता रात्रीचे 11 वाजलेत आणि हा ब्लॉग मी आता येतो. त्याने करता आवडलं असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.